नमस्कार. आता तुमचं 10वी आटपलं, आता निकाल लागला, कॉलेजला ॲडमिशन घेतली असेल. आता आपल्याला तुमची ॲडमिशन होता 11वीमध्ये. 11वी सायन्स म्हटलं की सायन्स कसं आहे की ज्यामध्ये अलग अलग सब्जेक्ट येते. जसं आपण एक पाहतो की जसं झाड असते, एक झाडाचा असा मोठा बुंधा असते सरळ. तो बुंधा म्हणजे काय झालं, सायन्स. मग हा जर समजा बुंदा आहे, असा एक बुंदा आहे, या बुंदाला असं नंबर ऑफ काय असतात, ब्रांचेस, फांद्या असते, अशा फांद्या. जसा हा बुंदा म्हणजे काय झाला, झाडाचा बुंदा म्हणजे झालं सायन्स. त्याच्या अलग अलग ब्रांचेस आहेत सायन्सच्या: बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, एन्व्हायरमेंटल सायन्स, ETC. नंबर ऑफ ब्रांचेस आहे, नंबर ऑफ फांद्या आहे. म्हणजे सायन्सच्या अलग अलग ब्रांचेस आहेत. सायन्सच्या अलग अलग ब्रांचेस आहेत. त्यापैकी तुम्हाला आता 6 सब्जेक्ट आहेत 11-12मध्ये. एक म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स. हे झाले 4. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश आणि 6वा मराठी. 6 विषयाचा तुम्हाला आता स्टडी करायचा. त्यामध्ये आपला सब्जेक्ट जो आहे तो आहे बायोलॉजी सब्जेक्ट आहे. या बायोलॉजी सब्जेक्टमध्ये आपण सुरुवातीला स्टार्ट करणार आहे थेरीमध्ये टर्मिनॉलॉजी, म्हणजे डेफिनेशन काय, ज्या डेफिनेशन तुम्हाला 11वीत कामाचे आहे, 12वीत कामाचे आहे आणि एंट्रान्स एक्झाममध्ये कामाचे आहे. एंट्रान्स म्हणजे कोणती, जी आपण MST CET म्हणतो, नीट म्हणतो, यामध्ये सुद्धा कामाचे आहे टर्मिनॉलॉजी. कारण आता जो सध्या आपण सुरुवात जो करतो टॉपिक, तो आपले बेसिक जे आहे बायोलॉजीचं बेसिक स्टार्ट करतो आहे. आणि हे जे बेसिक घेणार आपण 10-15 दिवस, जे बेसिक चालेल, हे बेसिक तुम्हाला 11वीतलं बेसिक 11वीत कामाचं आहे, 12वीत कामाचं आहे, पुन्हा सांगतो. आणि ज्या एंट्रान्स एक्झाम आहे, नीट, MST CET, याहीमध्ये कामाचं आहे. म्हणजे ज्या प्रकारे चॅप्टर्स महत्त्वाचे असते, त्याचप्रमाणे बेसिकसुद्धा महत्त्वाचं असते. जसं आता तुम्ही सायन्स घेतलेलं आहे, सायन्सचा सब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला माहीत पाहिजे सायन्स काय. सायन्सला आपण आहे, आर्टला आहे, सायन्सला आहे, कॉमर्सला. मग आपण सायन्सला म्हणजे काय, द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर. सिस्टमॅटिक स्टडी केला जातो आहे कुणाचा, नेचरचा, अँड बिहेवियर ऑफ नॅचरल थिंग. नॅचरल जे थिंग आहे त्याचं बिहेवियर कसं आहे पहा. काय म्हटलं मी, द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर. सायन्स कशाला म्हटलं, द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर. सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर अँड बिहेवियर, कुणाचं बिहेवियर, ऑफ नॅचरल थिंग इज कॉल्ड सायन्स. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलं की सायन्स म्हटलं की ज्यामध्ये सिस्टमॅटिक स्टडी होणार आहे. कुणाचा स्टडी केला जातो सायन्समध्ये, नेचरचा. हे जे भोवतालचं नेचर आहे त्या नेचरचा, आणि त्यामध्ये जे नॅचरल थिंग्स आहे त्याचं बिहेवियर कसं आहे याचा स्टडी करायचा आपल्याला. त्याला म्हटलं आपण सायन्स. म्हणून आपली सायन्सची डेफिनेशन काय झाली, द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर. द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर अँड बिहेवियर ऑफ नॅचरल थिंग इज कॉल्ड सायन्स. मग मी तुम्हाला आधी सांगितलं सायन्स म्हणजे खोड झालं, झाडाचा बुंदा, त्याच्या ब्रांचेस आहे. त्यातली आपली ब्रांच कोणती आहे, बायोलॉजी. बायोलॉजी काय मग आता सगळ्या ब्रांचेस कुणाचे, सायन्सचे. म्हणजे बायोलॉजी म्हटल्यानंतर बायोज म्हणजे काय, लाईफ, किंवा बायोज म्हणजे काय, लिव्हिंग, लिव्हिंगचा सजीव, सजीवांचा, लोगोज म्हणजे स्टडी, सजीवांचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे त्याला म्हटलं बायोलॉजी. कारण बायोलॉजी 2 भाग पडले. ग्रीक वर्ड होता बायोज. ग्रीक वर्ड कोणता आहे, बायोज. त्याचा अर्थ होता लाईफ किंवा लिव्हिंग. आणि लोगोज, यामधलं जो लॉजी आहे, लॉजी कुठून आलं, ग्रीक वर्ड होता लोगोज. लोगोजचा अर्थ आहे स्टडी. बायोज म्हणजे काय झालं, लाईफ म्हणजे लिव्हिंग, आणि लोगोज म्हणजे काय, स्टडी. म्हणजे बायोलॉजीमध्येच तुमच्या लक्षात आलं बायोलॉजी. बायो म्हणजे सजीव, लिव्हिंग, आणि लोगोज म्हणजे स्टडी. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी करणारी ब्रांच.
लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं तर स्टडी करतेच, पण त्यामध्ये स्ट्रक्चर असेल, त्याचं फंक्शन असेल आणि जे काही रिलेशनशिप आहे त्याचे जे संबंध आहे नेचरसोबत, याचा स्टडी करणारी सायन्सची ब्रांच जी आहे ती म्हणजे काय झाली, बायोलॉजी. मग आता बायोलॉजी काय आपली, पहिलं सायन्स पाहिलं, बायोलॉजी काय. द ब्रांच ऑफ सायन्स, आधीच तुम्हाला माहिती आहे बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देअर स्ट्रक्चर, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्टडी, त्याचं स्ट्रक्चरचा स्टडी, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या फंक्शनचा स्टडी अँड देअर रिलेशनशिप विथ नेचर, त्याचं रिलेशनशिप नेचरसोबत. काय रिलेशनशिप म्हणजे संबंध, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा संबंध नेचरसोबत कसा आहे, काय आहे, याबद्दलचं म्हणजे बायोलॉजी. म्हणजे आता बायोलॉजी डेफिनेशन पुन्हा सांगतो. द बायोलॉजी म्हणजे कुणाची ब्रांच झाली, आता सायन्सची. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देअर स्ट्रक्चर, फंक्शन अँड रिलेशनशिप विथ नेचर इज कॉल्ड बायोलॉजी. म्हणजे पहिल्यांदा पाहिलं आपण सायन्स काय, मग पाहिलं आपण बायोलॉजी काय. सायन्सची ब्रांच ती बायोलॉजी. सायन्स म्हणजे काय म्हटलं आपण पुन्हा एकदा पाहू. सायन्स म्हणजे काय म्हटलं आपण, सिस्टमॅटिक स्टडी कुणाचा, नेचर. द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर अँड बिहेवियर ऑफ नॅचरल थिंग इज कॉल्ड सायन्स. मग शिकलो आपण बायोलॉजी काय. पहा बायोलॉजीची डेफिनेशन काय. द ब्रांच ऑफ सायन्स, बायोलॉजी कुणाची ब्रांच आहे, सायन्सची. ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, देअर स्ट्रक्चर, फंक्शन अँड रिलेशनशिप कुणासोबत विथ नेचर इज कॉल्ड बायोलॉजी. थर्ड डेफिनेशन आपली बॉटनी. ग्रीक वर्ड होता बॉटनी. बॉटनी म्हणजे हर्ब ऑर प्लॅन्ट. बॉटनी हे नाव कसं आलं, ग्रीक वर्ड होता बॉटनी. बॉटनी म्हणजे हर्ब ऑर प्लॅन्ट. मग आता हर्ब काय, प्लॅन्ट काय, ट्रीज काय. आधीच्या काळी काय झालं, पूर्वीच्या काळी काय झालं, जेवढे काही अर्थवर प्लॅन्ट होते याचा स्टडी करता यावा यासाठी प्लॅन्टचे 3 ग्रुप पाडले. म्हणजे असं ग्रुप पाडले. एक म्हणजे कोणता, हर्ब, दुसरा श्रब आणि तिसरा ट्रीज. प्लॅन्टचे किती ग्रुप पडले, 3. हर्ब, श्रब, ट्री. हर्ब म्हणजे काय, हर्ब म्हणजे गवती झाडं, गवतासारखे जे झाडं होते त्याला हर्ब ग्रुप पण टाकलं. श्रब म्हणजे काय, झुडपं, ज्याचं झुडूप तयार होते, जे शेतीच्या धुऱ्यावर वगैरे असतात झुडपं, ते झुडपं. आणि तिसरं म्हणजे काय, ट्रीज म्हणजे उंच झाडं. असे 3 ग्रुप पडले. त्यामधला हा जो आहे हर्ब. हर्ब म्हणजे काय आहे, गवती झाडं किंवा प्लॅन्ट म्हटलं पण त्याला, म्हणजे बॉटनीमध्ये कुणाचा स्टडी करणार, प्लॅन्टचा. पहिल्यांदा आपण सायन्स म्हटलं, सायन्सची ब्रांच कोणती घेतली, बायोलॉजी. आता सगळ्या बायोलॉजीच्या ब्रांचेस. आणि तुमच्या लक्षात आलं आहे कुणाचा स्टडी करणार, प्लॅन्टचा. बॉटनी म्हटलं की स्टडी कुणाचा, प्लॅन्टचा. कारण बॉटनी म्हणजे काय, हर्ब ऑर प्लॅन्ट. पण आता ब्रांच कुणाची, बॉटनीची डेफिनेशन कशी तयार होईल. द ब्रांच ऑफ बायोलॉजी, काय म्हटलं मी, द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of plant. Branch of biology which deals with the study of plant is called botany. आणि ही जी बॉटनी आहे, थिओफ्रेस्टस ला नाव दिलं फादर ऑफ बॉटनी. थिओफ्रेस्टस हा सायंटिस्ट आहे, त्यांनी नाव दिलं, त्याला म्हटलं आहे फादर ऑफ बॉटनी. त्यानंतर या ठिकाणी बायोलॉजी जी टर्म आहे, हे जे नाव आहे बायोलॉजी, हे पहिल्यांदा पण दिलं लामार्क आणि ट्रेव्हिरॅनस. लामार्क आणि ट्रेव्हिरॅनस हे 2 सायंटिस्ट कधी 1802 मध्ये यांनी बायोलॉजी हे नाव दिलं. हा जो थिओफ्रेस्टस आहे याला म्हटलं फादर ऑफ बॉटनी. आता आपली टर्म आहे झुलॉजी. झून म्हणजे ॲनिमल, झून म्हणजे ॲनिमल, लॉजी, लोगोज म्हणजे स्टडी. ॲनिमलचा स्टडी करणारी ब्रांच म्हणजे झुलॉजी. म्हणजे डेफिनेशन काय तर तेच, फक्त आपल्याला काय ॲड करायचं आहे, स्टडी ऑफ ॲनिमल. तिथं काय म्हटलं बॉटनीमध्ये, स्टडी ऑफ प्लॅन्ट. डेफिनेशन पहा कशी. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल इज कॉल्ड झुलॉजी. कारण झून म्हणजे ॲनिमल.
या ठिकाणी काय म्हटलं आपण, अरिस्टॉटलला म्हणतात फादर ऑफ झुलॉजी. अरिस्टॉटल जो आहे तो कोण आहे, फादर ऑफ झुलॉजी म्हटलं कारण त्यांनी झुलॉजीचा पाया रचला म्हणून त्याला म्हटलं फादर ऑफ झुलॉजी, कारण त्यांनी बेस म्हणजे पाया रचला. आणि बॉटनीचा पाया कोणी रचला, थिओफ्रास्टस, म्हणून त्याला म्हटलं फादर ऑफ बॉटनी. बॉयलॉजी टर्म कोण दिली, लामार्क आणि ट्रेव्हिरॅनस. काय म्हटलं मी, ट्रेव्हिरॅनस 1802. मग आपण आतापर्यंत काय काय पाहिलं. पहिल्यांदा आपण पाहिलं सायन्स काय, टर्मिनॉलॉजी म्हणजे डेफिनिशन्स पाहून आलो. सायन्स काय, द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर अँड बिहेवियर ऑफ नॅचरल थिंग. द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ नेचर अँड बिहेवियर ऑफ नॅचरल थिंग इज कॉल्ड सायन्स. मग आपण विचार केला बॉयलॉजीचा. बायो म्हणजे काय, लिव्हिंग. लोगोज म्हणजे काय, स्टडी. म्हणजे आपल्याला क्लिअर झालं जे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, प्लॅन्ट असो, ॲनिमल असो, मायक्रोब असो, कोणते, त्याचा स्टडी करणं म्हणजे बॉयलॉजी. कारण बायोज म्हणजे लाईफ म्हणजे लिव्हिंग, लोगोज म्हणजे स्टडी. काय केलं डिफिनेशन द्या. बॉयलॉजी कुणाची ब्रांच आहे, सायन्सची. द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of living organism. Branch of science which deals with the study of living organism, their structure, function and relationship with nature is called biology. Term biology पहिल्यांदा कोणी कॉइन केली, कोण दिलं नाव बायोलॉजी, लामार्क अँड ट्रेव्हिरॅनस. काय म्हणतो, लामार्क अँड ट्रेव्हिरॅनस 1802 मध्ये बायोलॉजी हे नाव दिले. मग शिकलो आपण बॉटनी. ग्रीक वर्ड होता बॉटनी. बॉटनी म्हणजे काय, हर्ब म्हणजे काय, गवती झाडं आणि त्याला किंवा प्लॅन्ट. मग सरळ बॉटनी कुणाची ब्रांच आहे, द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of plant. The branch of biology which deals with the study of plant is called botany. आणि थिओफ्रास्टस जो आहे, थिओफ्रास्टस इज कॉल्ड फादर ऑफ बॉटनी, कारण त्यांनी त्याचा पाया रचला. झुलॉजी. ग्रीक वर्ड आहे झून म्हणजे ॲनिमल, लोगोज म्हणजे स्टडी. म्हणजे या ठिकाणी काय झालं, द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल. ॲनिमलचा स्टडी केला झुलॉजी, प्लॅन्टचा स्टडी केला बॉटनी. थिओफ्रास्टस फादर ऑफ बॉटनी, अरिस्टॉटल फादर ऑफ झुलॉजी. त्यानंतर मॉर्फॉलॉजी येईल आपल्याला टर्म. या सगळ्या टर्म आपल्याला कामात पडणार आहे. आणि मॉर्फॉलॉजी काय, मग ग्रीक वर्ड होता मॉर्फी. मॉर्फी म्हणजे फॉर्म. फॉर्म म्हणजे काय, एक्सटर्नल फॉर्म आणि स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे ऑर्गॅनिझमचा मॉर्फॉलॉजीचा अर्थ काय, त्याचा एक्सटर्नल फॉर्म कसा आहे, म्हणजे वरून जे दिसते ते पार्ट. एक्सटर्नल फॉर्म काय, त्याचं स्ट्रक्चर काय. साधं उदाहरण, एखादं झाड आहे, झाडाचा एक्सटर्नल फॉर्म काय, तर त्या प्लॅन्टचे पार्ट कोणते कोणते दिसते आपल्याला. आपल्याला जर म्हटलं प्लॅन्टचे पार्ट कोणते, आपण काय सांगतो पटकन, रूट, स्टेम, लीव्ज, वरून दिसणार आहे. आपण या ठिकाणी आतमध्ये कट सेक्शन घेतला नाही, या ठिकाणी कट केलं नाही त्याला. पण या ठिकाणी काय झालं की एक्सटर्नल जो फॉर्म आहे, एक्सटर्नल फॉर्म काय आणि स्ट्रक्चर काय ऑर्गॅनिझमचं, त्याला म्हटलं आपण मॉर्फॉलॉजी. म्हणून मॉर्फॉलॉजीमध्ये लक्ष द्या. द branch of biology, the branch of biology which deals with the study of external form. Branch of biology which deals with the study of external form, वरून कसा दिसते, आणि स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम, त्यालाच म्हटलं आपण मॉर्फॉलॉजी. मॉर्फॉलॉजी द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of external form and structure of organism, त्याला म्हटलं आपण मॉर्फॉलॉजी. म्हणजे बॉटनी म्हटलं तर स्टडी ऑफ प्लॅन्ट, एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. झुलॉजी म्हटलं तर स्टडी ऑफ ॲनिमल. मॉर्फॉलॉजी म्हटलं तर कुणाचा स्टडी, एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. काय लक्षात ठेवलं, मॉर्फॉलॉजी स्टडी ऑफ एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. ॲनाटॉम म्हणजे काय, ग्रीक वर्ड होता अप, म्हणजे टो म्हणजे काय, कटिंग. म्हणजे या ठिकाणी
कटिंग करून सेक्शन घेतला, कट केलं, सेक्शन घेतलं, असा म्हणजे समजा किडनी असेल, किडनीला उभं आडवं कसं कट केलं आणि आतमध्ये पाहिलं काय दिसते, प्लॅन्टचे स्टेम असेल, रूट असेल, त्याला कट केलं, आतमध्ये पाहिलं, त्याला म्हटलं ॲनाटॉमी, ज्यामध्ये कुणाचा स्टडी केला जातो, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. मॉर्फॉलॉजीमध्ये कुणाचा स्टडी केला, एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. मॉर्फॉलॉजीमध्ये कुणाचा स्टडी केला, एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. यामध्ये ॲनाटॉमीमध्ये कुणाचा स्टडी करायचा, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम, ऑर्गॅनिझमच्या आतल्या ऑर्गनचं काय स्ट्रक्चर आहे. म्हणून डेफिनेशन पहा, ॲनाटॉमीची डेफिनेशन काय झाली, द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study, कुणाचा स्टडी, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम, त्याला म्हटलं आपण ॲनाटॉमी. 6 डेफिनेशन झाल्या. ते डेफिनेशन झालं टोटल 6 डेफिनेशन झाल्या या ठिकाणी. टोटल 6 डेफिनेशन झाल्या आपल्या टोटल. म्हणजे पहिली डेफिनेशन कोणती पाहिली आपण, सायन्सची, ज्यामध्ये सिस्टमॅटिक स्टडी केला होता कुणाचा, नेचर आणि बिहेवियर, कुणाचं नॅचरल थिंग. बायोलॉजी म्हटलं तर कुणाचा स्टडी केला, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचं स्ट्रक्चर, फंक्शन, रिलेशनशिप विथ नेचर. बॉटनी म्हटलं तर कुणाचा स्टडी केला, प्लॅन्टचा. झुलॉजी म्हटलं कुणाचा स्टडी केला, ॲनिमलचा. मॉर्फॉलॉजी म्हटलं कुणाचा स्टडी केला, एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. ॲनाटॉमी म्हटलं कुणाचा स्टडी केला, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. आता हिस्टॉलॉजी, हिस्टॉलॉजी मध्ये कुणाचा स्टडी केला, टिश्यूचा. टिश्यूज नाव ऐकलं तुम्ही, सेल, नंबर ऑफ सेलचा ग्रुप म्हणजे काय बनतो, टिश्यू. मग हिस्टॉलॉजी, हिस्टोज म्हणजे टिश्यू. मग हिस्टॉलॉजी मध्ये काय सांगायचं, हिस्टॉलॉजी कुणाची ब्रांच आहे, बायोलॉजी ब्रांच. हिस्टोज म्हणजे काय, टिश्यू. म्हणजे कुणाचा स्टडी करावा लागेल, स्ट्रक्चर ऑफ टिश्यू. मग काय म्हणतो आपण, द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of structure of tissue. Histology means the branch of biology which deals with the study of structure of tissue. टिश्यूच्या स्ट्रक्चरचा स्टडी म्हणजे हिस्टॉलॉजी. सायटॉलॉजी काय, सायटॉलॉजी ग्रीक वर्ड होता कायटोज, सायटोज नाही, कायटोज. कायटोजचा अर्थ आहे सेल. सेल म्हटल्यावर तुमच्या लक्षात काय, ते सेल आहे, सेंटरला काय, न्यूक्लियस आहे, भोवताल काय, सायटोप्लाझम आहे. सेल म्हटल्यावर तुम्हाला एवढं शिकले असाल तुम्ही छोटंसं, की सेल म्हटलं की सेंटरला न्यूक्लियस, मधात एका साईडला की सेंट्रल न्यूक्लियस आहे, भोवताल सायटोप्लाझम आहे. मग सायटोप्लाझम मध्ये काय काय असते, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असते, क्लोरोप्लास्ट असते, मायटोकॉन्ड्रिया असतो, बरोबर आहे, रायबोझोम असते, ETC. जास्त नाव नाही सांगत मी. सायटोप्लाझम मध्ये काय काय असते, क्लोरोप्लास्ट आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, ER म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, रायबोझोम आहे, ETC. हे झाले सेल ऑर्गेनेली. या सेल ऑर्गेनेलीचा स्टडी सेल मधल्या. पुन्हा सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन म्हणजे काय, आपल्याला समोर सेल डिव्हिजन शिकायचं आहे, फक्त मी तात्पुरतं सांगतो तुम्हाला. एका सेलचे 2 सेल होणे, एका सेलचे 2 सेल होते म्हणजे एक सेल डिवाइड होते आणि एकाची की जर 2, त्याला म्हटलं सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन बद्दलचं डिटेल आपलं हे टर्मिनॉलॉजी वगैरे टॉपिक संपले की आपण सेल डिव्हिजन बद्दल बोलणार, की सेल डिव्हिजन कसं होते. फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल मायटोसिस, मिओसिस, हे नाव, हे सेल डिव्हिजन आहे. फक्त सेल डिव्हिजन म्हणजे मध्ये एक लक्षात ठेवायचं तात्पुरता. दुसऱ्या तिसऱ्या लेक्चरमध्ये किंवा चौथ्या लेक्चरमध्ये सेल डिव्हिजन टॉपिकच येईल आपला. फक्त लक्षात ठेवायचं सेल डिव्हिजनचा अर्थ काय, सेल डिवाइड. सेल हा डिवाइड होतोय त्याला म्हटलं सेल डिव्हिजन. आणि म्हणून ही बायोलॉजी मधली ब्रांच आहे सायटॉलॉजी, ज्यामध्ये कुणाचा स्टडी करणार आपण, स्टडी कुणाचा, स्ट्रक्चर आणि फंक्शन. कुणाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन, सेल ऑर्गेनेली. सेल ऑर्गेनचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, क्लोरोप्लास्ट आहे सायटोप्लाझम मध्ये, मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, गोल्जी बॉडी नाव ऐकलं असेल तुम्ही, रायबोझोम आहे, लायझोझोम आहे, ETC. ते सेल ऑर्गेनेलीच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनचा स्टडी आणि सेल डिव्हिजनची जी प्रोसेस आहे,
सेल डिवाइड होतो म्हणजे डायरेक्ट एकाच्या दोन काही चाकून कापला जाते का नाही, स्टेप बाय स्टेप तो सेल डिवाइड होतो. सेल डिव्हिजनची ऍक्च्युअली ती प्रोसेस आहे, त्याचा स्टडी म्हणजे सायटोलॉजी. पुन्हा पाहिजे आणि डेफिनेशन सांगतो, पूर्ण एकदा सांगतो. काय म्हटलं मी, मॉर्फॉलॉजी म्हटल्याबरोबर काय डोक्यात आलं तुमच्या, एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. काय म्हटलं, एक्सटर्नल डोक्यात आणायचं. मॉर्फॉलॉजी म्हणजे काय, महत्वाचं काय, एक्सटर्नल फॉर्म वरून कसा दिसते आणि स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम कराडे तयार. मग द मॉर्फॉलॉजी कुणाची ब्रांच आहे, द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of external form and structure of organism is called morphology. Anatomy म्हणजे सेक्शन कट केल्यानंतरचं, ज्यामध्ये आतलं स्ट्रक्चर पाहायला जाईल की लिव्हर आतमध्ये कसं आहे, किडनी आतमध्ये कसं आहे, प्लॅन्ट असेल तर रूट आतमध्ये कसं दिसते, म्हणजे ज्यामध्ये इंटरनल स्ट्रक्चर पाहतो आपण कुणाचं, ऑर्गॅनिझमचं, त्याचा स्टडी करणारी बायोलॉजी ब्रांच म्हणजे अनाटॉमी. म्हणून अनाटॉमी द branch of biology which deals with the study of internal structure of organism. The branch of biology which deals with the study of internal structure of organism is called anatomy. आता हिस्टोलॉजी, हिस्टोज म्हणजे काय, टिश्यू. कुणाचा स्टडी करणार, स्ट्रक्चर ऑफ टिश्यू. कराडे म्हणजे फक्त स्ट्रक्चर ऑफ टिश्यू लक्षात ठेवा. द ब्रांच ऑफ बायोलॉजी which deals with the study of structure of tissue. सायटोलॉजी, कायटोज म्हणजे सेल, ग्रीक वर्ड आहे कायटोज, त्याचा अर्थ सेल. म्हणजे या ठिकाणी कुणाचा स्टडी करणार, स्ट्रक्चर आणि फंक्शन. कुणाचं स्ट्रक्चर आणि फंक्शन, सेल ऑर्गेनेली. उदाहरण दिले सेल ऑर्गेनेलीचे, क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, रायबोझोम इटीसी. पुन्हा सेल डिव्हिजनची प्रोसेस, म्हणून पहा सायटोलॉजीची डेफिनेशन, द ब्रांच ऑफ biology which deals with the study of structure and function of cell organelle, cell division etc. आता मी तुम्हाला हिंट देतो आता एक एक की डोक्यात कसं डावतं शॉर्ट. सायन्स सिस्टमॅटिक स्टडी कुणाचा, नेचर, आणि बिहेवियर कुणाचं, नॅचरल थिंग. बायोलॉजीमध्ये कुणाचा स्टडी, काय लक्षात ठेवायचं, बायोलॉजी कुणाची ब्रांच, सायन्सची, ते आहेच. कुणाचा स्टडी, स्टडी कुणाचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचं स्ट्रक्चर, कुणाचं फंक्शन आणि रिलेशनशिप कुणासोबत, नेचर. बॉटनी म्हटलं तर कुणाचा स्टडी, प्लॅन्ट. झुलॉजी म्हटलं तर कुणाचा स्टडी, ॲनिमल. बायोलॉजी म्हटलं तर काय झालं की बायोलॉजी टर्म दिली, लामार्क आणि ट्रिमेरॅनस. बॉटनी टर्म दिली, थिओफ्रास्टस, त्याला म्हटलं फादर ऑफ बॉटनी. फादर ऑफ झुलॉजी कोण, ॲरिस्टॉटल. मॉर्फॉलॉजी म्हटलं तर कुणाचा स्टडी, एक्सटर्नल फॉर्म वरून कसा दिसते, एक्सटर्नल फॉर्म अँड स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. ॲनाटॉमी म्हटलं तर कुणाचा स्टडी, सगळ्या बायोलॉजीच्या ब्रांच आहे, कुणाचा स्टडी, इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ऑर्गॅनिझम. मग हिस्टोलॉजी म्हटलं तर हिस्टोज म्हणजे टिश्यू, कुणाचा स्टडी, स्ट्रक्चर ऑफ टिश्यू. सायटोलॉजी म्हणजे कायटोज म्हणजे सेल, कुणाचा स्टडी, स्ट्रक्चर अँड फंक्शन, कुणाचं, सेल ऑर्गेनेली. आणि सेल डिव्हिजन, सेल डिव्हिजन ही प्रोसेस आहे ज्याबद्दल आपण नंतर पाहणार आहे. सध्या पहिल्या लेक्चरमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला जास्त नाही झालं पाहिजे म्हणून आपण काय करू, फक्त एवढा डेफिनेशन लक्षात ठेवू. अजून 6-7 डेफिनेशन पाहून नेक्स्ट बेसिक काय राहील महत्त्वाचं पूर्ण चॅप्टर्समध्ये तुम्हाला 11-12 साठी, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू.